मित्रांनो, तुम्हाला जर का शेअर मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि नुकसान, तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा हे पण प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे. चला तर मग सुरू करू. पिक्चर चालू करो बे. सर्वात अगोदर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्स बाय किंवा सेल करायचे असतील तर तुमच्याकडे दोन पद्धतीचे अकाउंट असले पाहिजेत. एक म्हणजे डीमॅट अकाउंट आणि दुसरं म्हणजे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हे तुम्ही कोणत्याही ब्रोकरकडे ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट आहे ते आपलं असतं एकतर NSDLकडे किंवा असतं CDSLकडे. आणि जर कोणाला ट्रेडिंग अकाउंट आणि डीमॅट अकाउंटमधला फरक माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. जास्त वेळ न लावता आपण आपल्या टॉपिककडे परत जाऊ. तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, जेव्हा कधी आपण एखाद्या कंपनीचं शेअर्स आजच बाय करतो आणि आजच सेल करतो त्याला आपण इंट्राडे म्हणतो. म्हणजे एकाच दिवसामध्ये बाय आणि एकाच दिवसामध्ये सेल. म्हणजे जर का आपण सकाळी 9:30ला शेअर बाय केला तर तो आपण दुपारी 3:30 म्हणजे 3:30 वाजेपर्यंत जर का सेल केला तर त्या पूर्ण प्रोसेसला आपण इंट्राडे म्हणतो. आणि आपण इंट्राडेमध्ये अगोदर बाय आणि नंतर सेल असंच करू शकतो असं नाही, तर आपण अगोदर सेल पण करू शकतो आणि नंतर बाय करू शकतो. अच्छा, ठीक आहे. मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग करायचे काही फायदे आहेत तर काही नुकसान पण आहेत. चला तर मग आपण ते पाहू काय आहेत. अगोदर आपण इंट्राडेचे फायदे पाहू. सर्वात मोठा इंट्राडेचा फायदा तो म्हणजे आहे मार्जिनचा. आता आपल्यापैकी काही जणांना मार्जिन काय आहे ते माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी सांगतो. मार्जिन म्हणजे जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर इंट्राडेसाठी फक्त इंट्राडेसाठी ब्रोकर जो आहे आपला, म्हणजे ज्याच्याकडे आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे, तो काय करतो, आपल्याला 1000 रुपयाच्या जागी 10,000 रुपयाचे शेअर्स बाय करू देतो. हे जे गॅप आहे मधला, म्हणजे आपण 1000 रुपये असताना जर का आपण 10,000चे शेअर्स बाय करतो त्याला आपण म्हणतो मार्जिन. हे जे मार्जिन असतं ते प्रत्येक ब्रोकर आपल्या पद्धतीनं वेगळं देत असतं. म्हणजे प्रत्येक ब्रोकरचं मार्जिन हे वेगवेगळं असतं. काही जण 5x असतात तर काही जण 10x देतात. आता हे 5x म्हणजे जर आपल्याकडे 1000 रुपये असतील तर आपल्याला 5 × 1000 म्हणजेच 5000 रुपयाचे शेअर्स आपण बाय करू शकतो. 10x म्हणजेच जर आपल्याकडे 1000 असतील तर 10 × 1000 म्हणजेच 10,000 रुपीज. म्हणजेच आपल्याला ब्रोकर आपल्याला 10,000 रुपये देणार. आता काय जणांना प्रश्न पडेल की जर का आपल्याकडे 1000 रुपये आहेत तर ब्रोकर आपल्याला 10,000 रुपये का देणार. बरोबर ना. या जगात कोणी कोणासाठी काही फुकट करत नाही. प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो. याच्यामध्ये ब्रोकरचा काय स्वार्थ आहे तर तो म्हणजे ब्रोकरेज. म्हणजेच तुम्ही इंट्राडेमध्ये जेव्हा बाय करणार किंवा सेल करणार तेव्हा ब्रोकरला त्याची ब्रोकरेज मिळणार. ब्रोकरला त्याची ब्रोकरेज मिळत आहे म्हणून खुश, आणि आपल्याला 1000 रुपयाचे 10,000 रुपये मिळत आहेत म्हणून आपण खुश. इंट्राडे ट्रेडिंगचा अजून एक मोठा फायदा तो म्हणजे तुम्ही अगोदर बाय आणि नंतर सेल, असंच नाही तर तुम्ही अगोदर सेल आणि नंतर बाय पण करू शकता. आता काही जणांना हे समजलं नसेल की अगोदर सेल आणि नंतर बाय कसं करायचं, तर ते मी सांगतो. समजा तुम्ही मार्केटला ॲनालाइज केला आणि तुमचा व्ह्यू झाला की मार्केट आता फॉल करेल किंवा डाऊन साईडला जाईल, आणि सध्या समजा आता मार्केट आहे 100 रुपयाला. तुमचा व्ह्यू आहे की मार्केट आता खाली जाईल. तर तुम्ही काय करणार, तुमच्या ब्रोकरला सांगणार की बाबा माझ्या नावचे 10 शेअर्स 100 रुपयाला सेल कर. मग ब्रोकर काय करणार, तुम्ही जसं सांगितले किंवा 100 रुपयाला सेल कर, ब्रोकर तुमच्या नावचे 10 शेअर्स 100 रुपयाला सेल करणार. आणि जर तुमच्या ॲनालाइजप्रमाणे जर का मार्केट डाऊन आलं आणि समजा 90 रुपयाला आलं मार्केट आलं तर तुम्ही परत ब्रोकरला काय सांगणार की बाबा आता माझे शेअर्स जे मी 100 रुपयाला सेल केले होते ते आता बाय कर. मग हे 10 शेअर्स बाय केले, म्हणजे हा जो मधला गॅप आहे 10 रुपयाचा तर तो तुमचा झाला प्रॉफिट. म्हणजेच तुम्ही अगोदर शेअर्स सेल केले आणि नंतर बाय केले, 100 रुपयाला सेल केले आणि नंतर 90 रुपयाला बाय केले, म्हणजेच तुमचा ट्रेड कंप्लीट झाला आणि तुम्हाला 10 रुपये प्रॉफिट झाला. यालाच आपण शॉर्ट सेलिंग पण म्हणतो. आता हे झाले इंट्राडेचे फायदे. आता आपण पाहू की इंट्राडेचे नुकसान काय आहेत ते. जसं तुम्हाला इंट्राडेमध्ये मार्जिन वापरून प्रॉफिट झाला
तर तसाच तुम्हाला इंट्राडेमध्ये मार्जिन वापरून लॉस पण होऊ शकतो. या ट्रेडिंगमध्ये रिस्क तर आहे, पण जर तुम्ही ट्रेड घेताना तुमच्या स्वतःवरती कंट्रोल केलं, माइंडसेटवरती काम केलं आणि तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोवरती काम केलं तर तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.